राजगुरुनगरमध्ये 10वीतील मुलाची हत्या झाली असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मित्रानेच खाजगी क्लासमध्ये शिक्षक शिकवत असतानाच गळा चिरून तो पसार झाला असल्याने या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. तर हल्ल्यात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनी सांगितले की माझ्या मुलाची हत्या करणाऱ्या मुलाने 3 दिवसांपूर्वीही त्याला मारहाण केली होती. त्याचवेळी शिकवणीच्या शिक्षकांनी माहिती द्यायला हवी होती. असं झालं असतं तर माझा एकुलता एक मुलगा आज माझ्यासोबत असता, असं उद्विग्न झालेल्या वडिलांनी म्हटलंय. माझ्यावर आलेली वेळ इतर कोणावर येऊ नये यासाठी पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी वडिलांनी केली आहे. अशा प्रकारची जी घटना आहे ती घडली, काय सांगाल? काय क्लासवाल्यांची जबाबदारी पाहिजे ना सर. काहीतरी त्याला 4 दिवसापूर्वी कोणतरी मारलं होतं 4-5 पोरांनी, आणि त्याला क्लासमध्ये बाहेर ओढून आणून सुद्धा मारलेलं आहे असं मला ज्यांनी दवाखान्यात त्याला नेलं त्यांनी सांगितलेलं. म्हणजे ज्यावेळेस मी आलो तेव्हा त्याला मारत होते. बरं, हे काय म्हणतात फक्त गळ्यावर मारे, त्याच्या डोक्याला मारे, गळ्याला मारे आणि पोटाच्या वर किडनीपाशी ते चाकू मारलेलं आहे त्याला. म्हणजे क्लासमध्ये कुठं बेंचवर झालेलं आहे. तो मुलगा काहीतरी एकंदरीत सांगतात, तो मुलगा 10 मिनिटांनी लेट आला क्लासमध्ये, याच्या मागे जाऊन बसला आणि मागून मग काय झालं मलाही नाही सांगता यायचं सर. मग क्लासमध्ये झालेलं आहे. क्लासची जबाबदारी पाहिजे ना सर काहीतरी. आज जी 3-4 दिवसापूर्वी समजा त्याला मारलं असेल 4-5 जणांनी मिळून, हां, तर एखादा तरी विद्यार्थी असा असू शकतो का तो क्लास टीचरला किंवा सरांना कुणाला तरी सांगू शकतो ना, असं असं झालेलं आहे. तर पुष्करला 4-5 जणांनी मारलेलं आहे. ही जर कल्पना आम्हाला असती तर आम्ही क्लासमध्ये जाऊन संपर्क केला असता. 4 दिवसापूर्वी मारामारी तुम्हाला माहीत नव्हतं काय? नाही, त्याने काहीच नाही सांगितलं आम्हाला. फक्त त्याचे कपडे फाटले होते. तर मला म्हटलं पप्पा माझी पॅन्ट फाटलेली आहे, मला नवीन पॅन्ट घ्यायची. तर म्हटलं काय झालं, तर त्यांनी ते मला घाबरत असल्यामुळं त्यांनी घरातही काही सांग. आमची मागणी काय नाही, त्याला मारणारी मुलं आणि ज्या 4 दिवसापूर्वी मारणारी मुलं 4 किंवा 3 दिवसापूर्वी त्यांनी काही कल्पना नाही दिली घरात. तर आणि त्याला मारणारी मुलं आणि ज्या मुलांनी मारलं त्याला कठोर कारवाई करण्यात यावी. म्हणजे इथून भविष्यात जे आमच्या बाबतीत घडलं ते इतरांच्या बाबतीत नाही घडलं पाहिजे. क्लासची काय जबाबदारी? क्लासला आपण एवढे फी भरतो म्हटल्यावर जबाबदारी आहे ना क्लासची काहीतरी. सरांची मॅडमची. आज जर तुमच्या समोर असा चाकू घेऊन एखाद्याला मारत असेल तर क्लासची जबाबदारी आहे का नाही? वाचला असता पुष्कळ हे जर पहिले कळायला असतं तर. हो, हे जर मला माहीत झालं असतं की 3-4 दिवसापूर्वी त्या मुलांनी त्याला मारलेलं आहे तर मी त्याच्यावर काहीतरी क्लासमध्ये जाऊन शाळेत जाऊन चौकशी केली असती. का मारलं बाबा, किंवा काय कारण होतं मारायचं. पण आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती. अचानक सकाळी तोही क्लासला निघून आला 7 वाजता आणि मी 7:30ला कामाला चाललो होतो वाईला ड्युटीसाठी. तर याला जबाबदार काय आता क्लासच म्हणावं लागेल. दुसरं नाव सांगा. दिलीप सीताराम शिंगाडे. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.